माझं नाव महेश जगदाळे, वय 40. मी अकोला जळगाव हायवेवर सतत फिरणारा एक ट्रक ड्रायव्हर. हा रस्ता सरळ आहे, कुठलाही घाट नाही. आजूबाजूला शेती, थोडीफार झाडं आणि मध्येच एखादं गाव. मी ट्रक चालवत असतो तेव्हा मला नेहमी माझ्या मुलीचा चेहरा आठवतो. आर्या, 10 वर्षाची. हिच्यासाठीच तर ही धावपळ. बायकोचा थोडा आजार, औषधं महाग, मालकाचं भाडं, ट्रकच माझं पोट, माझ्या घराचा श्वास. त्या दिवशी मला नागपूरहून जळगावला सिमेंटचा माल घेऊन जायचं होतं. नागपूरपासून अकोल्यापर्यंत दिवसच झाला, पण अकोल्यापासून पुढचा प्रवास रात्रीचा होता. मालकाने सांगितलं होतं, महेश, आज माल पोहोचवलास तर उद्याच ॲडव्हान्स घेऊन घे, उशीर झाला तर बघ. म्हणजे सरळ धमकीच. साधारण रात्री 11:15 वाजले असतील. शहर मागे पडलं होतं. रस्ता मोकळा. डावी उजवीकडे अंधारात बुडालेली शेती. दूरवर एखादं मोठं झाड, एखादा विजेचा खांब आणि मध्ये मध्ये छोटे स्पीड ब्रेकर. रेडिओवर जुनं गाणं लागत होतं. मध्ये सिग्नल जात होतं. खरखर आवाज येत होता. मी डोळे चोळून घेतले. डोकं जड झालं होतं. मागच्या 2 दिवसांपासून नीट झोपच नाही. अजून थोडा वेळ, मी स्वतःशीच पुटपुटलो. जळगाव काटलं की झोप काढू. थोड्याच वेळात मला पुढे उजेड दिसला. एका जुन्या धाब्याचा बोर्ड, जय मल्हार टी स्टॉल. पण जवळ गेलो तर दिसलं की दुकान बंद, शटर खाली. फक्त बोर्डचा पिवळा ट्यूबलाईट लुकलुकत होता. मी ट्रकचा स्पीड कमी केला. इथे थांबून चेहरा धुवून घ्यावा का, असा विचार चालूच होता. तेवढ्यात माझ्या डोळ्याच्या कडेने उजवीकडे एक सावली हलताना दिसली. धाब्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक पुरुष उभा होता. फाटक्या जीन्समध्ये, जुना शर्ट, खांद्यावर कापडी पिशवी, डोक्यावर चुरगळलेली कॅप. रात्रीच्या त्या शांततेत तो एकटाच उभा होता. मी सहज स्टेअरिंग डावीकडे घेतलं आणि थोडा पुढे गेलेला ट्रक थांबवला. ट्रक थांबताच अचानक थंड वारा आत आला. खिडकी अर्धीच उघडी होती, तरीही अंगावर काटा आला. तो माणूस हळूहळू माझ्याकडे चालत आला. मोठे, काळे पण खोल गेलेले डोळे. चेहऱ्यावर ना भीक मागण्यासारखी घाबरटपणाची खूण, ना दादागिरी, फक्त विचित्र शांतता. मी खिडकीतून हाका मारली. कुठं जायचंय? तो अगदी सरळ आवाजात म्हणाला, जळगाव. शक्य असेल तर थोडं पुढे नेऊ शकाल का भाऊ? रात्री लिफ्ट मागणारे बरेच दिसतात, पण माहीत नाही का. त्याच्याकडे बघून मनात नको आणि ठीक आहे मदत कर हे दोन्ही विचार एकदम आले. मी 1 सेकंद थांबलो, मग मान हलवली. चढा, पण मी मध्ये कुठे थांबणार नाही. माल वेळेवर पोहोचवायचा आहे. तो हलकासा हसला. मलाही घाई नाही. तुम्ही जिथपर्यंत जाता तिथपर्यंत मी येईन. त्या एका वाक्याने माझ्या मणक्यातून थंड शिरशिरी गेली. पण मी थकव्याला दोष दिला. मी दरवाजा उघडला आणि तो माणूस कॅबिनमध्ये चढला. तो हात येताच मला अचानक जाणवलं, कॅबिनमधली हवा थंड झाली होती. बाहेर गरम कोरडी हवा, आत मात्र जणू AC लावल्यासारखा गारवा. मी की वळवली. इंजिन पुन्हा गुरगुरलं. ट्रक हायवेवर सरकत पुढे निघाला. काय नाव तुमचं? मी विचारलं. तो पुढे रस्त्याकडे बघतच म्हणाला, गोपाल, गोपाल पाटील. नाव साधं वाटलं, पण जसं त्याने उच्चारलं तसं माझ्या डोक्यात कुठेतरी एक दडलेला जुना आवाज जागा झाला. जणू मी हे नाव आधीही अगदी अशाच एखाद्या रात्री अशाच रस्त्यावर ऐकलं होतं, पण कधी, कुठे मला आठवत नव्हतं. रस्ता सरळ होता, कुठलंही वळण नाही, कुठलाही घाट नाही. पण त्या सरळ रस्त्यावरून माझ्या आयुष्याचा सगळा वाकडा भाग आता हळूहळू माझ्याकडे चालत येणार होता, गोपाल पाटील या नावाने. कुठलं गाव तुमचं गोपालराव? मी सवयीने विचारलं. रात्री डोळे उघडे ठेवण्यासाठी आणि आपली भीती तापण्यासाठी आम्ही ड्रायव्हर लोक गप्पा मारतच राहतो. तो शांतपणे म्हणाला, शेलगाव. अकोल्यापासून पुढे थोडं आत. मी मान डोलावली. मी जातो नेहमी त्या रस्त्याने, पण गावात कधी शिरलो नाही. तो माझ्याकडे 1 सेकंद पाहत राहिला. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. जणू तो मला ओळखतोय. खूप जुना, खूप खोलपासून. तुम्ही ट्रक किती वर्ष चालवता? 15.
आधी क्लीनर होतो, मग स्वतः ड्रायव्हर. आयुष्य ह्याच रस्त्यांवर गेलंय. तो हलकेच म्हणाला, 15 वर्षात खूप प्रवासी पाहिले असतील तुम्ही. हो, बरेच. काही चांगलं बोलून जातात, काही फुकट सल्ले देतात, काही भांडतात. रात्री लिफ्ट घेणारे जरा रिस्की असतात, पण मदत केल्याशिवाय काही वेळा चालत नाही. गोपाल हसल्यासारखा झाला. आणि काही वेळा मदत न केल्यावरही विसरता येत नाही, बरोबर? तो म्हणाला. माझं स्टेअरिंग पकडलेला हात लगेच घट्ट झाला, कारण हे वाक्य फक्त एकालाच माहिती असू शकतं, तो म्हणजे मी स्वतः. माझ्या आयुष्यातला एक प्रसंग ज्याबद्दल मी कधी कुणाला सांगितलं नव्हतं, कधीच. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काय काम करता? तो खूप हळू आवाजात म्हणाला, मीही ट्रकवर होतो तुमच्यासारखाच. तोच रस्ता, तोच माल, तीच कंपनी. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं. काय? कोणती कंपनी? तो थेट माझ्या डोळ्यात बघत म्हणाला, हीच. मी हसण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपले मालक तुम्हाला माहीत असतील? मालक सगळ्यांना माहीत असतात महेश, कधी स्वतःच्या ट्रकवाल्यांना मात्र ते माहीत पडत नाहीत. तो मला नावाने कसा काय ओळखतो? मी स्वतःच घाबरत होतो, पण मनात सांगितलं, अरे मालकाने कदाचित याला सांगितलं असेल, तो उगीच टेन्शन घेतोयस. काही अंतरानंतर एक मोठा पेट्रोल पंप आला. बाजूला एक छोटंसं चहा हॉटेल उघडं दिसत होतं. मी ट्रक बाजूला घेतला. चहा घेऊया, नंतर सरळ जळगाववरच थांबणार आहे. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. ट्रक थांबला तसा मी खाली उतरलो. मी काउंटरजवळ जाऊन म्हटलं, दादा 2 कटिंग दे. मालकाने मला वर खाली पाहिलं. एकटाच आहेस ना? ट्रकवाल्यांचा काही भरोसा नसतो. म्हाताऱ्याला, पोरांना, सगळ्यांना घेऊन फिरतात. तरी बरं, आजकाल जरा कमी झालं ते. मी थबकलो. 2च दे दादा, मी आणि माझा एक साथी आहे. तो हसला. अरे पोरा, दुसरा कोण? इतक्या रात्री कुठला साथी? एकटा आहेस ना तू? मी मागे वळून पाहिलं. ट्रकच्या जवळ कोणीच नव्हतं. कॅबिन रिकामी. ट्रकचं दार उघडंच होतं, पण सावल्याशिवाय काहीच दिसेना. त्या क्षणी माझ्या कपड्यावरचा घाम ठणकान आला. मी स्वतःला समजावलं, कदाचित आत बसला असेल. मी चहाचे 2 ग्लास घेतले. एक ट्रकच्या कॅबिनकडे नेला. कॅबिनमध्ये चढताना मला थंड वाऱ्याची झुळूक जाणवली. मी ग्लास धरून म्हणालो, हे घ्या गोपालराव. कॅबिनच्या आत आधीसारखाच तो शांतपणे बसला होता, जणू तो हल्लाच नव्हता. मी गोंधळून विचारलं, तुम्ही खाली आला होतात ना? तो हसला. मी कुठे जाणार महेश? तुम्ही जिथे, मी तिथेच असतो. अचानक माझ्या हातातला चहाचा एक ग्लास थंड झाला. मी खाली पाहिलं. 2 ग्लास होते, पण दुसऱ्यात एक थेंबही चहा नव्हता. रिकामा, अगदी कोरडा. मी काउंटरवरून 2 घेतले होते, हे पक्का मला आठवत होतं. तेवढ्यात खालून चहा दुकानवाल्याचा आवाज आला, ए पोरा, तू एकाच ग्लासाचे पैसे दिलेस बरं का? दुसरा उगाच घेऊन जाऊ नकोस. मी थरथरत खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या हातातला भरलेला ग्लास त्याला दिसत होता, पण त्याच्या दृष्टीनं माझ्या बाजूचा रिकामा ग्लास दिसतच नव्हता. तो माणूस, गोपाल, माझ्या शेजारी बसलेला शांत नजरेने मला पाहत होता. त्या क्षणी मला एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली. ज्याला मी पाहतोय त्या गोपाल पाटीलला या जगातले सगळे लोक पाहत नाहीत. ट्रक पुन्हा रस्त्यावर निघाला. मी आता पूर्णपणे जागा होतो. भीतीने मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. तुला भास होतोय महेश, थकवा आहे, झोप आली आहे. हा साधा प्रवासीच आहे. चहावाल्याने नीट पाहिलं नसेल, पण मनात दुसरीच कुजबूज होती. नाही, काहीतरी चुकीचं आहे. काही वेळा मी शांत होतो, फक्त इंजिनचा आवाज. अचानक गोपाल म्हणाला, महेश, एक प्रश्न विचारू का? हो, विचारा ना. कधी असं झालं आहे का की रस्त्याच्या कडेला एखादा जखमी माणूस पडलेला होता आणि तू थांबला नाहीस? माझा श्वास अडकला. स्टेअरिंग पकडलेला हात कामाने घसरू लागला. तो प्रसंग 10 वर्षापूर्वीचा, ज्याला मी माझ्या मनाच्या आत खोल ढकलून दिलं होतं, कधीच बाहेर न काढलेलं. त्यावेळी मी स्वतः ड्रायव्हर नव्हतो, एका मोठ्या ट्रकचा क्लीनर होतो
आमचा ड्रायव्हर शेखर थोडा बेफिकीर, थोडा दारुडा. रात्री असा जवळपास हाच रस्ता अकोल्यापासून पुढे हमालाने रस्त्यात बिघाड झालेल्या छोट्या ट्रकला हात दिला होता. बहुतेक त्याच वेळी आमच्या ट्रकने कुणाला तरी धडक दिल्यासारखा आवाज आला. मी घाबरून विचारलं होतं, दादा काही लागलं नाही ना कोणाला? शेखरने शिवी देत सांगितलं, रात्र आहे, उगीच पागोऱ्यांना वेळ नाही. थांबलो तर पोलीस, केस, खर्च. तुला कमावायचं आहे की पोलीस स्टेशनात बसून गाणं गात बसायचं आहे? मी काचेतून बाहेर पाहिलं. रस्त्याच्या कडेला एक माणूस पडलेला दिसला होता. डोक्याजवळ काहीतरी गडद, काळं, कदाचित रक्त. मी खूप छोट्या आवाजात म्हटलं होतं, दादा थांबूया का? कदाचित आपल्यामुळे. तो गुरगुरला, तू ड्रायव्हर आहेस का? मी बस गप्प, काही झालं तर मालक सांभाळेल, तुझं काय जातंय? त्या रात्री मी काही बोललो नाही. ट्रक पुढे गेला. रस्त्यावर पडलेला माणूस मागे अंधारात गायब झाला. दुसऱ्या दिवशी एका ढाब्यावर मी रेडिओवर बातमी ऐकली. अकोल्याजवळच्या रस्त्यावर एका ट्रक ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू. रात्रभर रस्त्यावर पडून राहिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचं नाव माझ्या कानात भोसकलं होतं, गोपाल पाटील. त्या दिवशीपासून मी हे नाव कोणासमोर उच्चारलं नव्हतं. पण त्या रात्री माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेला माणूस याच नावाने स्वतःची ओळख करून देत होता. मी वर्तमानपत्रात परत आलो. गोपाल माझ्याकडे स्मित हास्याने पाहत होता. महेश, तुला आठवतंय ना? तो शांतपणे म्हणाला. तू त्या रात्री काय पाहिलंस? रस्त्याच्या कडेला कोण पडला होता? तू ड्रायव्हर नव्हतास तेव्हा, म्हणून तू स्वतःला दोष देत नाहीस, बरोबर? माझ्या डोळ्यांना पाणी आलं. तुम्ही कोण आहात? मी थरथरत विचारलं. तुम्हाला हे सगळं कसं माहीत? तो खिडकीबाहेर काळोखात पाहत म्हणाला, ज्याच्या छातीत चाकू खुपसला जातो त्याला कोण मारतं यापेक्षा कोण पाहत असूनही काहीच करत नाही हे जास्त जळतं महेश. त्या रात्री रस्त्याच्या कडेला पडलेला माणूस मीच होतो आणि गेले 10 वर्ष मी हेच विचारत होतो, तू थांबलास का नाही? एका क्षणी ट्रकच्या आत इंजिनचा आवाज बंद झाल्यासारखा वाटला. माझं हृदय कानात धडधडत होतं. मी एक गिअर घाईघाईने बदलत स्वतःला समजावत होतो, हे सगळं खोटं आहे. तो मनोवैज्ञानिक खेळ खेळतोय. हा काहीतरी फसवणूक आहे. पण पुढच्याच क्षणी काहीतरी असं घडलं ज्यानं माझा हा शेवटचा आदरही तोडून टाकला. समोर टोल नाका दिसला. मी ट्रक बाजूला घेतला. टोलवाला जवळ आला. मी पैसे देण्यासाठी हात पुढे केला. त्याने नेहमीप्रमाणे ट्रकच्या आत पाहत विचारले, एकटाच आहेस? रात्री लांब जाताना दुसरा माणूस ठेवत जा ना बाबा, अवघड पडतं. अपघात झालेत खूप या रस्त्यावर. मी शेवटचा प्रयत्न करत म्हणालो, माझ्या शेजारी बसलेला हा कोण आहे मग? टोलवाल्याने माझ्या बाजूच्या रिकाम्या सीटकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचं मास्क खाली आलं. तू ठीक आहेस ना भाई? तिथं तर कोणीच नाही. गोपाल माझ्या अगदी शेजारी बसून होता. त्याच्या हात गुडघ्यावर ठेवलेले, डोळ्यात एक विचित्र खोल दुःख. तो मला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला, काही लोकांना मी अजूनही दिसतो महेश. त्या रस्त्यावर पळून असताना ज्यांनी मला पाहिलं होतं त्यांना. टोल नाका पार झाल्यावर माझा ट्रक पुढे निघाला. पण आता मी ट्रक चालवत नव्हतो. माझं स्टेअरिंग, माझे पाय, सगळं काही भीती चालवत होती. मी मनात म्हणत होतो, कुठेतरी थांबून पोलिसांजवळ जाऊया किंवा एखाद्या दुसऱ्या ट्रकवाल्याला थांबू, त्याला सांगू काय चाललंय ते. पण लगेच दुसरा विचार यायचा, कसं सांगणार? कोण मानेल तुला? तुला वेळ समजून केस करतील, परवाना काढून घेतील. गोपाल शांत होता. जणू त्याला घाई नव्हती. तो फक्त वाट पाहत होता. काही किलोमीटर पुढे गेल्यावर एका झाडांनी थोडा जास्त वेढलेला अंधुकसा भाग आला. रस्त्याच्या डाव्या बाजूला झुडपं झाडं, उजव्या बाजूला पोकळ मोकळं मैदान. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. हे तेच ठिकाण होतं. 10 वर्षापूर्वी मी इथेच रस्त्याच्या कडेला तो जखमी माणूस पडलेला पाहिला होता. त्या आठवणीची सावली रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त दाट होती. गोपालने अगदी हळू आवाजात विचारलं, ओळखलास का हे ठिकाण? मी काहीच बोललो नाही. डोळ्यातलं पाणी आता गालावरून व्हायला लागलं होतं.
रस्ता दुसरा दिसू लागला. अचानक ट्रक स्वतः स्लो होऊ लागला. मी एक्सेलेटर दाबत होतो, पण इंजिन जणू काहीतरी न ऐकता हळूहळू झोपत होतं. मीटरची सुई खाली घसरली, वेग कमी कमी, आणि शेवटी ट्रक रस्त्याच्या कडेला थांबूनच गेला. काय झालं हे? मी घाईघाईने गिअर सगळं तपासू लागलो. इंजिन चालूच होतं, पण ट्रक पुढे हलत नव्हता. गोपाल शांतपणे म्हणाला, थांबायची वेळ आली आहे महेश. 10 वर्षापूर्वी तू थांबला नाहीस, आज थांबशील. मी त्याच्याकडे रागानं बघत ओरडलो, तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? मी त्या रात्री ड्रायव्हिंग करत नव्हतो. मी क्लीनर होतो. मी घाबरलो होतो. काय करू शकत होतो मी? तो माझ्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्याचा उजवा भाग अचानक मला वेगळाच दिसला. जणू कुणीतरी त्या चेहऱ्यावरून टायर फिरवून गेलाय. कातडी चिरलेली, एक डोळा बाहेर आलेला, ओठांच्या कोपऱ्यात सुकलेलं रक्त. माझा आवाज घशात अडकला. गोपालचा आवाज मात्र अजूनही तितकाच शांत होता. महेश, मी तुला दोष देत नव्हतो तेव्हापर्यंत. कधीपर्यंत? माझ्या तोंडून आपोआप बाहेर पडलं. जोपर्यंत तू स्वतःला बळी समजत होतास. पण खरा प्रश्न असा आहे, तू त्या रात्री तुझ्या ड्रायव्हरला थांबवायला जीवापाड हट्ट धरला होतास का? ट्रकच्या दारावर हात आपटून, थांबा नाहीतर मी उतरतो, असा म्हणाला होतास का? नाही ना, कारण तुला वाटलं होतं एक माणूस, जाऊ दे, माझं करिअर तरी वाचेल. त्याच्या प्रत्येक शब्दाने माझ्या छातीत लोखंडी खिळे ठोकले जात होते. मी हुंदका देत म्हणालो, मी चूक केली, हो केली, पण मी तेव्हाचा मी राहिलो नाही. मी आता कुणाला धडक देत नाही. मी सावध चालवतो. तो मध्येच म्हणाला, म्हणूनच मी आज तुझ्याकडे आलोय. कॅबिनमधली हवा अजून थंड झाली. खिडकीबाहेर पाहिलं तर रस्त्यावर हलकासा धूर पसरत होता, आणि तिथेच जिथे तो अपघात झाला होता मला एका क्षणासाठी दुसरा ट्रक दिसला. जुना, मोठा नंबर, अस्पष्ट. रस्त्याच्या मध्ये तिरका. त्याच्या पुढे एक माणूस पडलेला. मी डोळे चोळले. सगळं गायब झालं. गोपाल म्हणत होता, काही लोकांना नशीब मिळतं, त्यांना मृत्यूच्या आधी एक संधी दिली जाते, काहीतरी भरून काढायची. तुला अजून वेळ आहे महेश. पण माझा वेळ संपला तेव्हा कोणी थांबलं नाही, तूही नाही. त्याने हळू आवाजात कुजबुजलं, आज रात्री तू माझ्यासाठी तरी थांबशील का? अचानक केबिनच्या काचांवर जोरजोरात टपटप काहीतरी पडायला लागलं. मी बाहेर पाहिलं. आकाश निर्मळ होतं, ना ढग ना पाऊस, पण काचांवरून घसरत होतं गळत लालसर द्रव. जणू कोणीतरी वरून हळूहळू रक्त ओतत होतं. मी घाबरून डोळे मिटले. हे सगळे भास आहे, भास आहे, मी पुटपुटलो. डोळे उघडल्यावर काच स्वच्छ होती, काहीही नव्हतं. गोपाल हळूच कॅबिनचं दार उघडून खाली उतरला. चल उतर, आजचा हिशोब इथेच पूर्ण होईल. माझे पाय लटलट कापत होते, पण तरी मी त्याच्या मागे खाली उतरलो. रस्त्याच्या कडेला अंधारात वाऱ्याने झाडं हलत होती. गोपाल पुढे चालत गेला. मी अतिशय हळू आवाजात विचारलं, तुम्ही माझ्याशी काय करणार? तो थांबला. मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात रागापेक्षा जास्त दुःख होतं. मी तुला मारायला आलो नाही महेश. मला जेव्हा कोणी सोडून गेलं तेव्हा मला मृत्यू मिळाला. तुला मी जाणीव देऊन जाऊ इच्छितो. त्या क्षणी रस्ता, ट्रक, झाडं सगळं पार्श्वभूमीला गेलं. मी आणि तो, एक जिवंत पापी ड्रायव्हर आणि एक मृत पण न विसरलेला ट्रकवाला समोरासमोर उभे होतो. किती वेळ तिथे उभे होतो मला माहीत नाही. घड्याळाचं भान नव्हतं, फक्त माझा श्वास आणि त्याचे शब्द. गोपाल शांतपणे बोलत राहिला, माझ्या घरी एक बायको होती, 2 लहान मुलं. त्या रात्री मी विचार करत होतो, आजचा माल पोहोचला की 2 दिवस सुट्टी घेईन. पण रस्त्याच्या मध्ये एक ट्रक आला, धडक बसली. मी रस्त्यावर पडलो. काही तास हात वर करून कोणीतरी थांबेल का याची वाट पाहत होतो, पण काही थांबलेच नाहीत. एक ट्रक मात्र थोडासा स्लो झाला होता. त्यातला एक पोरगा खिडकीतून पाहत होता. त्याच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त गणित होतं. मी ओरडू का किंवा शांत बसू? माझं भविष्य, माझी नोकरी, माझं पोट आणि रस्त्यावर पडलेला हा माणूस. मी त्याच्या चेहऱ्यावर
तो सारा हिशोब पाहिला आणि मग ट्रकचा वेग पुन्हा वाढला. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माफ करा गोपालराव, मी घाबरलो होतो. मी अजून लहान होतो. मी तिथेच उतरायला हवं होतं. मी तुमच्याकडे धावत यायला हवं होतं. तो हसला, एकदम थकलेला शांत हास्य. उतरला असतास तर कदाचित मलाही जगण्याची आणखी काही वर्ष मिळाली असती, पण तू उतरला नाहीस आणि म्हणूनच आज मी तुझ्या ट्रकमध्ये बसलो. मी त्या सगळ्या ड्रायव्हरांना भेटलो आधीही, ज्यांनी मला पाहूनही पुढे पळ काढला. काहींना मी फक्त भीती दिली, काहींचे अपघात झाले, पण तू आजपर्यंत कोणालाच या घटनेबद्दल सांगितलं नाहीस. तुला पाप जास्त चढत होतं, तरी तू अजून जगतोयस, काम करतोयस, तुझ्या मुलीसाठी धडपडतोयस. म्हणून मी तुला मरण्यासाठी नाही, आठवणीसाठी भेटलो. मला त्याच्या शब्दात रागापेक्षा जास्तच काहीतरी वेगळं जाणवलं. जणू तो स्वतःही या सगळ्यातून मुक्त होऊ बघत होता. दूरवर एका ट्रकचे हॉर्न वाजले. रात्रीचा अंधार थोडा मागे सरकला. गोपालने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात अजूनही अविश्वसनीय थंडावा होता. तू उद्या सकाळी या रस्त्यावरील पोलिसांना सगळी हकीकत सांग. त्या रात्रीचा अपघात, शेखरचं नाव, ट्रकचा नंबर, जे जे आठवतंय ते. आणि एक काम अजून कर, शेलगाव घाट, तिथे माझं घर आहे. माझ्या मुलांची शाळेची फी, माझ्या बायकोचा संसार. जसे शक्य होईल तितकी मदत कर. तुला वाटेल हा सगळा भार तुझ्यावर का, पण महेश, जसा मृत्यू आपण पाहतो तो आपल्यातल्या काहीतरी गोष्टीला नेहमीसाठी जोडला जातो. मी हुंदका देत मान डोलावली. मी करेन, हे माझं वचन आहे. तो हळूच मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावरचं विकृतीकरण हळूहळू कमी होत गेलं, जणू जखमा मिटत होत्या. मग माझं इथलं काम संपलं महेश. आता तुझ्या मुलीकडे, तुझ्या घराकडे, पण यावेळी कोणालाही रस्त्यावर एकटं सोडू नकोस. पुढच्या क्षणी काहीतरी माझ्या डोक्यात घणाघाती वाजलं. सगळं फिरलं आणि मग डोळ्यासमोर अंधार आला. मी डोळे उघडले तेव्हा सूर्य वर आला होता. ट्रकच्या कॅबिनमध्ये मीच होतो. बाहेर 2 पोलीस आणि काही लोक. काय झालं भाऊ? एक पोलीस माझ्याकडे बघत म्हणाला. तुमचा ट्रक रात्रीपासून इथेच होता. हॅझर्ड लाईट चालू होते. तुम्ही बेशुद्ध पडलेले. एवढ्या रात्री कोणी थांबलं नसतं, पण सुदैवाने कार थांबली म्हणून आम्हाला कळलं. मी अर्धवट जागा, घाबरलेला, एकच प्रश्न विचारला. इथे कोणी दुसरा माझ्या शेजारी बसला होता का? पोलीस हसला. नाही, तुम्ही तर एकटीच होतात. पण आश्चर्य आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बेशुद्ध पडलात ना, तिथे 10 वर्षापूर्वी एका ट्रक ड्रायव्हरचा अपघात झाला होता. नाव काय बरं? हो, गोपाल पाटील. लोक म्हणतात त्याची आत्मा अजूनही कधीकधी ट्रकवाल्यांना दिसते. मी काहीच बोलू शकलो नाही. फक्त थरथरत कॅबिनमध्ये मागे वळून पाहिलं. माझ्या बाजूच्या सीटवर काहीतरी पडलेलं होतं. फिकट झालेली, रक्ताचे थोडके डाग असलेली एक जुनी कॅप. तीच कॅप जी त्या रात्री मी पहिल्यांदा गोपालच्या डोक्यावर पाहिली होती. मी ती उचलली. कपड्याला अजूनही थंड, ओलसर स्पर्श होता. त्या दिवसानंतर मी जळगावचा माल वेळेवर पोहोचवला की नाही याची मला फारशी आठवत नाही, पण 2 आठवड्यांनी मी शेलगाव गाठलं. गोपालचं घर शोधलं. त्याची बायको माझ्यासमोर उभी होती. थकलेला चेहरा पण जिवंत डोळे. मुलं मोठी झाली होती. मी सगळं सांगितलं नाही. भूत, रात्र, रस्ता, फक्त एवढंच म्हटलं, तुमच्या नवऱ्याच्या अपघातात मी काही करू शकलो नाही. आता जेवढं शक्य आहे तेवढं करायला आलोय. ती थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिली. मग हळूच म्हणाली, काल रात्री स्वप्नात ते आले होते. म्हणत होते, एक ट्रकवाला येईल, त्याच्यावर राग काढू नकोस. तो माझ्यासाठी उशिरा का होईना थांबायला आला आहे, मदत करायला आला आहे. मी काही बोलू शकलो नाही. फक्त माझ्या बॅगेत हात घालून ती जुनी कॅब बाहेर काढली. ती पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हीच आहे गोपालची कॅब. मी घरी परतताना माझ्या ट्रकच्या कॅबिनमध्ये शेजारची सीट रिकामीच होती. तरीही प्रत्येक रात्री जेव्हा मी अकोला जळगावच्या त्या सरळ सपाट रस्त्यावरून जातो तेव्हा माझ्या बाजूला थंडावा जाणवतो. जणू कोणीतरी शांतपणे बसलंय
माझ्याकडे न पाहता फक्त रस्त्याकडे पाहत आहे आणि मी आता एकही वेळ रस्त्याच्या कडेला पडलेल्या कोणालाही सोडून पुढे जात नाही, कारण मला माहिती आहे सगळे प्रवासी जिवंत नसतात. काही आपल्या पापांमधून आपल्याबरोबर प्रवास करायला भाग पाडलेले असतात. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.